येडाय का काय करतोय हा? आपल्याला पडलेल्या स्वप्नाचा आणि या घंटेचा काहीतरी नक्कीच संबंध आहे आणि ही घंटा जर आपल्या शक्तीच्या जीवावर उठणार असेल तर आपल्याला हिला जमिनीत पुरावंच लागणार. चल 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 चल. शिवानी ही घंटा जमिनीत का वाढली असेल? मला काय माहिती असणार. वहिनी बॉस, मला काय वाटतं आपण या घंटेच्या मागे काय एवढं लागलोय? म्हणजे ही घंटा आपल्या आयुष्यात असली तर आपल्या आयुष्यात काय उलटापालट होणार आहे? थोबड बंद करा, शांत रहा जरा. खड्डा खणा. का? तुला गाडायचं त्यात खड्डा खण. सांगितलं तेवढं कर. खड. शक्ती मॅडम, लागला काय फोन? नाही ना, तुम्ही ट्राय करून बघा ना. मी इकडे लांब घालतो. अम्मा शक्ती, हे बघ, विघ्नहर्त्यावर विश्वास ठेवा. तो घरी बसलाय ना, तर मग आपल्या आयुष्यात कसलंच विघ्न येऊ देणार नाही बघत. अम्मा, अगं शिवाचा फोन लागत नाहीये, तो अजून घरी आला नाहीये. मला ना आता खूप भीती वाटायला लागली. शक्ती, नको घाबरूस, येईल बघतो. तो गाडीवर असेल, रेंज पकडत नसेल बघ. येईल तो, नको काळजी करूस तू. शक्ती, तुझे आप्पा आहेत ना, घरी गेले असतात. मी पण जरा जाऊन येते. हो. अयो, हा बघ आला. शेट ब्रो, तुला म्हटलं ना, काळजी नको करू. शिवा, कुठे होतास तू? तुला माहितीये का मला किती टेन्शन आलं होतं. असा कसा तू फोन तर उचलायचाच ना. अगं, आपण बाईक चालवत होतो आणि कदाचित नेटवर्क वगैरे नसेल म्हणून नसेल उचलला. काय झालं एवढी टेन्शन मध्ये? काय तू? सगळं ठीक आहे ना? शिवा, ते साधू बाबा आले होते. ते म्हणाले की काहीतरी अघटित घडणार आहे.
काय कसं ते काहीच सांगितलं नाही, पण काहीतरी अघटित घडणार आहे असं ते म्हणाले. शिवा शिवा मला ना खूप खूप भीती वाटते. कोणासोबत काय अघटित घडणार आहे, कसं ते ते कसं कळेल आपल्याला, आपण पुढे काय करणार. साधू बाबा बरोबर बोलत होते. हा? अघटित घडणार होतं काहीतरी. काय तुला माहिती आहे की काय अघटित घडणार आहे? शिवा शिवा सांग मला काय घडणार आहे, कसं. मला काही शांत हो. सांगतो, सगळं सांगतो. ये. काल रात्री आपण ते झोपलो होतो ना, तर आपण मग झोपेतून अचानक ओरडत उठलो. आपल्याला ना एक भयानक स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नामध्ये आपण एका घंटेने एका मुलीला मारत होतो. आणि ती मुलगी तू होती शक्ती. ए ब्रो, अरे काय बोलतोस तू?